डिलिव्हरीनंतर आईची थोडी जास्त चिडचिड होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप जास्त राग यायला लागतो. मन थोडं अस्थिर झाल्यासारखं वाटतं. असं का होतं? हॉर्मोनल चेंजेस आणि शरीरामध्ये झालेले बदल, डोळ्याखालची काळी वर्तुळं, गळणारे केस, पोटावरची ती आडवी रेघ किंवा लटकणारं पोट, वाढलेलं वजन आणि डोळ्यामध्ये अपूर्ण असलेली झोप, या सगळ्या गोष्टी तर ओल्या असतातच, पण खऱ्या वेदना मनावरती झालेल्या जखमामुळे होतात. तिला नेहमी असं वाटत असतं की आपल्याला ऐकणारं कोणीच नाही. कारण प्रेग्नन्सीच्या दरम्यान सगळा फोकस तिच्याकडे असतो. सगळेजण तिची विचारपूस करत असतात, आस्थेने काळजी घेत असतात. पण जसं बाळाचा जन्म होतो, पूर्ण फोकस हा बाळाकडे वळला जातो. बाळ उठला का, बाळ झोपला का, बाळ हेल्दी आहे का, बाळ रडत तर नाही ना, बाळाला दूध पुरतंय ना, बाळाची भूक भागते ना, असे 1 ना 1000 प्रश्न प्रत्येक जण विचारतो. पण तो प्रत्येक जण विसरतो की आई सुद्धा नव्याने जन्माला आलेली आहे. तिला सुद्धा या सगळ्या काळजीची गरज आहे. पण कुणीच तिला हे विचारत नाही की तुझी झोप व्यवस्थित होते आहे का, तू व्यवस्थित खाते आहे का, तुला काही त्रास तर होत नाही ना. आणि कुठे काही तक्रार केलीस तर आईच्या राहण्याला आणि आईच्या खाण्यापिण्याला बोल लावले जातात. समाजातलेच लोक नाही तर घरातले सुद्धा लोक ही गोष्ट करतात. आई होण्यापूर्वी स्वतःसोबत घालवलेला तो निवांत वेळ, नवऱ्यासोबत घेतलेला तो 1 कप संध्याकाळचा चहा आणि मैत्रिणीसोबत मारलेल्या तासन तास फोनवरच्या गप्पा ती मिस करत असते. पण आता मात्र एकट्याने बाळाला सांभाळत घरातली कामं, जेवण, धुणी, भांडी, मोठं बाळ असेल तर त्याची शाळा, त्याचा अभ्यास, त्याचे मूड, या सगळ्या गोष्टी सांभाळता सांभाळता तिची अगदी तारेवरची कसरत होऊन जाते. आणि मग निघतो कधीतरी कुणावरती तरी राग, होती थोडीशी चिडचिड, वाटतं तिचं मन अस्थिर झाल्यासारखं. पण ती सुद्धा मनोमन खूप जास्त रडत असते. कुणीतरी आपल्याला ऐकून घ्यावं, कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, ॲटलिस्ट कुणीतरी आपल्याला 4 प्रेमाचे शब्द बोलावेत, कुणीतरी आपुलकीनं चौकशी करावी असं तिलाही वाटतं. ती सुद्धा मनोमन रडते, खचते, पण प्रत्येक दिवशी नव्या जोमाने परत तयार होते. कारण तिला माहीत असतं आपल्याकडे हरण्याचा किंवा मागे फिरण्याचा कोणताच ऑप्शन नाही. थोडा वेळ लागतो या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडायला, या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला. मग तोपर्यंत जर ती थोडीशी रागवली, ती थोडीशी चिडली, कधी थोडी अस्थिर वाटली, कधी भरकटल्यासारखी वाटली, तर काय हरकत आहे तुम्हाला समजून घ्यायला. कधीतरी तिची सुद्धा आस्थेने चौकशी करा, कधीतरी तिला सुद्धा विचारा, कधीतरी तिला सुद्धा थोडा अर्धा तास झोपायला वेळ द्या, कधीतरी तिला सुद्धा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहण्यासाठी तिलाही प्रोत्साहित करा. नेहमीच चिडते, रागवते अशी तक्रार करण्यापेक्षा तिला तिचा आई पण आनंदाने जगण्यासाठी थोडासा सपोर्ट करा. कारण फक्त बाळाचाच नाही तर तिचा सुद्धा जन्म नव्यानेच झालेला आहे. तुमच्या घराला घरपण देण्यासाठी तिने सुद्धा असंख्य वेदना सहन केलेल्या आहेत हे ऍक्सेप्ट करा.